महाराष्ट्रातील 40 पर्यटकांची बस नेपाळमध्ये नदीत कोसळली. 14 जणांना जलसमाधी मिळाली. पोखराहून काठमांडूच्या दिशेनं जात असताना महाराष्ट्रातील पर्यटकांची एक बस तनहुन जिल्ह्यातील मत्स्यगंधा नदीत कोसळली. नेमकं काय घडलंय हे पाहण्या अगोदर आपल्या या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. महाराष्ट्रातील 40 पर्यटकांसह निघालेली प्रवासी बस नदीपात्रात कोसळून नेपाळमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात राज्यातील 14 प्रवाशांना प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी माहिती समोर आली आहे. यामध्ये 31 जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नदीपात्रात बस कोसळल्यामुळे बचाव कार्य आव्हानात्मक झालं आहे. पोखराहून काठमांडूच्या दिशेनं जात असताना महाराष्ट्रातील पर्यटकांची एक बस तनहुन जिल्ह्यातील मत्स्यगंधा नदीत कोसळली. महाराष्ट्रातील एकूण 110 भाविक तीर्थयात्रेसाठी नेपाळला गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर काळाने घाला घातला. मृतांमध्ये एका बालकाचाही समावेश आहे. 31 जण जखमी आहेत. यातील 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बस पोखराहून काठमांडूला जात होती. यावेळी ती नियंत्रणाबाहेर जाऊन नदीत पडली. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील काही प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान पुनर्वसन विभागाचे अधिकारी हे जळगाव जिल्हाधिकारी, उत्तर प्रदेश मदत आयुक्त यांच्या संपर्कात असल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या अपघातावेळी 110 पर्यटकांच्या 3 बस पोखराहून काठमांडूच्या दिशेनं जात होत्या. त्यापैकी 41 जण प्रवास करत असलेली बस नदीत कोसळली. अपघातग्रस्त बसमधून 15-16 जणांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे, तर 14 प्रवाशांचा मृत्यू झाला. नेपाळ दूतावासातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला जात असून पर्यटकांची माहिती मिळाल्यानंतर मृतांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला जाईल, असं अनिल पाटील यांनी सांगितलं. नदीत बस पडल्याने बचाव कार्य आव्हानात्मक असल्याचंही त्यांनी सांगितलं.